नमस्कार. जय श्रीराम. सुनीश ज्योतिष सेवेमध्ये तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. नक्की हा चॅनल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर काही शंका असतील त्या विचारा, त्याचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि जे माझ्याकडं बुद्धिमत्ता, माझ्याकडं ज्ञान आहे, मी जो अभ्यास केला आहे त्या माझ्या कुवतेप्रमाणे मी व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. हल्ली सांप्रदायिक मी म्हणणार नाही आहे, परंतु मी पाहतो आहे एवढ्या 5-10 वर्षात, कोविडच्या अगोदर 4-5 वर्ष ह्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी धावा करणं, दुसऱ्या दिवशी धावा करणं, चौथ्या दिवशी धावा करणं, माणूस अमावास्येला गेला आहे किंवा अमावास्या धावायला येतो करायचं. आता तुम्ही इतके वर्ष तुमच्या आजोबा आजींचं तुमचे आईवडील श्राद्ध करतायत. अष्टमी पित्र नीट आठवा. अष्टमीचे पित्र आहेत, नवमीचे पित्र आहेत, दशमीचे पित्र आहेत, महालय एकादशीचा आहे, द्वादशी. माणूस गेला ही तिथी त्याच्या हातात नाही आहे. त्या तिथीला तो गेला म्हणून त्याचं श्राद्ध बदलायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. दशक्रिया विधेपासून 10 दिवसाचे घाटावरचे विधी त्याच दिवशी झाले पाहिजेत. तुम्हाला 1 तारखेला नोकरी लागल्यानंतर मालक 31 तारीख पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यानीच पगार देतो. 1 वर्षानंतर तुमचं 1 वर्ष पूर्ण होतं. 1 जानेवारीचा वाढदिवस असेल तर पुढच्या 1 जानेवारीला वाढदिवस येतो का? तुम्ही तो 3 जानेवारीला करता का? तुम्ही 11.5 म्हणून 15 दिवस अगोदर करता? समजून घ्या की तसं करणं गैर आहे. हल्ली मी पाहिलं 10व्या सुतकामध्ये 10व्याला जेवणं किंवा तो 10वा तिसऱ्या दिवशी करणं. आमच्या घरात कार्य, अहो तुमचं सुतक फिटत नाही. तुम्ही मनाची समजूत काढताय. तुम्ही 7 दिवस अगोदर घेताय, ही तुमची मनाची समजूत आहे. तुमच्या भावकीमध्ये लग्न आहे म्हणून तुम्ही हे करतात. जर का त्यांनी देवक बसवला असेल तर सुतकाचा दोष नाही. एखाद्याचं 10 तारखेला लग्न आहे आणि त्यांनी 5 तारखेला 5 दिवस अगोदर त्या माणसाने देवक बसवलं आणि 6 तारखेला काही त्याच्या घरात भावकीत दुर्घटना आली तर सगळ्यांना सूतक आहेच, परंतु त्यांनी देवक बसवल्यामुळं त्याला कार्य करता येतं. देवकाचं विधान 5-7 दिवसाचं त्यासाठीच आहे. त्याला कार्य करता येतं, आटपून घेता येतं. तुम्ही 6 तारखेला माणूस गेला म्हणून 9 तारखेला धावा करून 10 लग्न केलं. अहो तुम्ही स्वतःला समजूत घालताय. समाजाला तुम्ही फसवू शकत नाही, धर्मच फसवू शकत नाही. तुम्ही सुतकात लग्न केलं, मग कसे प्रपंच टिकतील? मग प्रपंचात कुरबुरी होणार की नाही? जे आता त्रास होतात ते होणार की नाही? 10वा हा 10व्या दिवशीच झाला पाहिजे. मी मागे एका जुन्या व्हिडिओ सांगितलेले 12 दिवसापर्यंत ज्याच्या घरात दुर्घटना झाली त्याला सपिंडी सूतक असतं 12 दिवस. 13व्या दिवशी सकाळी तो देवाची पूजा करतो आणि पिंडदान करतो, म्हणजे 13व्याचं जेवण पिंडदान परंपरेप्रमाणे करतो. 10व्यानंतर भावकीवाल्यांचं सूतक होतं. ए माणसाच्या घरात दुर्घटना झाली त्याचा सख्खा भाऊ जो बी आहे त्यांचे वडील जर का गेले असतील तर दोघांना सूतक 12 दिवसापर्यंत आहे. परंतु ए आणि बीचा भावकीवाला CD असेल त्याच्या काकाचा पोरगा, EF असेल त्याच्या दुसऱ्या काकाचा पोरगा, त्यांना 10 दिवस सूतक असतं. 11व्या दिवशी त्यांनी जानवं असेल तर जानवं बदलणं, देवाची पूजा गोमूत्र शिंपडून करणं, ओले पदार्थ बदलणं, देवाची वस्त्र बदलून देवाचं सगळं निर्माल्य वगैरे साफ करून मंदिर साफ करून पूजा करणं हे 11व्या दिवशी कोणी करायचं? सख्खे चुलत भावकीवाल्यांचं सूतक संपतं. 10 दिवस भोगल्यावर 10व्याला 10 वाजता आल्यानंतर 11 सूतक संपत नाही. 10 दिवस पूर्ण भोगून 11 दिवशी सकाळी संपतं. ज्याच्या घरात दुर्घटना घडली त्यांना सपिंडी सूतक आहे, त्यामुळे त्यांनी 12 दिवस पूर्ण भोगून 13व्या दिवशी त्यांचं सूतक संपतं. म्हणून जानवं बदललं जातं, देवाची पूजा केली जाते, श्राद्ध असेल पद्धत पिंडदानाची ती केली जाते, जेवणं होतात, टॉवेल टोपी दुखवटा होतो, कुंकू लावलं जातं. म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवा. चुकूनही दिवस कमी करू नका. 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी करणं हे मनाची समजूत आहे. ते कार्य पुढं ढकला. हल्ली लाखो रुपये कार्याला लागतात, मला मान्य आहे. म्हणून देवप्रतिष्ठा ही नेहमी तुम्ही 5, 7, 11 अशी बसवू शकता. म्हणजेच देवक बसवा. तुमच्या घरात असं काही वाटतं की ते आता होणार आहे तर तुम्ही लवकर दिवस 10 दिवस अगोदर 11 दिवस पद्धतीप्रमाणे असेल ते बसवून घ्या. हे तुम्हाला कार्य करता येईल. 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी करू नका. सुतकात जेवण लोकाला जेवायला घालू नका. तुम्हाला दोष आहे ते तुम्ही दिलेल्या मान सन्मान म्हणा किंवा तुमच्या भीतीपोटीसुद्धा येत असतात. प्रसाद नाही आलं तुम्हाला राग येतो. तुमच्या सुतकात त्यांना जेवायला घालू नका. मेहरबानी करा. या सगळ्या गोष्टी निषिद्ध आहेत. 13व्यापासून लोकांना प्रसाद द्यावा, सुतकामध्ये देऊ नये. 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी धावा करू नका. 10वा हा 10व्या दिवशीच झाला पाहिजे. माणूस गेला त्याचं क्रियाकर्म त्या दिवशीच झालं पाहिजे. अस्थि विसर्जन 10 दिवसात करावं संचय करून, म्हणजे सावडणे त्याला म्हणता तुम्ही. ते ह्या ज्या गोष्टी त्या वेळेला होतात. कृपा करून असं काही करू नका. नवीन सांप्रदायिक काही शक्ती असल्यामुळं त्या आपल्याच आहेत, परंतु कीर्तनं वगैरे ठेवतात त्याचाही मला आक्षेप नाही आहे. पण कीर्तनामध्ये त्या महाराजांपासून सगळ्यांनी पण तुमच्या घरी जर का काही खात असतील किंवा भक्त लोक येत असतील किंवा सुतकात असेल तर ते निषिद्ध आहे. भजन सेवा ही झालीच पाहिजे, उत्तमच आहे, परंतु तर विधिनिषेध पाळा. शिवू नका, खाणं पिणं ठेवू नका. त्या 10व्यापाशी किंवा घराच्या बाहेर ते तुमच्या सुतक असतानामुळं बाहेरच्या बाहेर ते ठेवा, म्हणजे सुतकाचे नियम तुमचे पाळले जातील. जय श्रीराम.